हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि हे बघा रानात आलो आहे आणि बघा एवढी अल्बी मिळाली आहेत. सो आत्ता आम्ही परत जातो आहे. बघा पाणी बघा. सो आता आम्ही अल्बी काढायला आलो आहे. आजच आम्हाला सकाळी कळालं की अल्बी रुजली आहेत म्हणून. सो आता आम्ही दुसऱ्या जमिनीत जातो आहे. आता आम्ही आमच्याच जमिनीत होतो आणि हे बघा किती सारी मिळाली आहेत. कळेच आहेत. सो उद्या पण मिळू शकतात, पण आम्ही आज संध्याकाळचं आलो आहोत. बघा पूर्ण हिरवंगार. बघूया मिळतात काय. थोडं अजून फिरू आणि मग घरी जाणार. सो इकडे बघूया कुठे मिळतात का, कारण की लोक खूप वेड्यासारखे फिरले आहेत. त्याच्यामुळे कुठे राहिलं सुरलेलं जर असेल तर आम्ही आलो काढायला. पण आम्हाला बऱ्यापैकी मिळाले ते बघा, कळे आहेत. सो आता आपण जाऊया. सो आता ही शेवटची अल्बी आहेत, म्हणजे हे नक्षत्र शेवटचं आहे. त्याच्यामुळे आम्ही सकाळी आम्हाला माहीतच नव्हतं. खूप सकाळी जसे गुरं वगैरे चरायला आणतात ना, जांगळी वगैरे, तर त्यांना बरीच मिळाली. तर आम्हाला कळालं की चला अल्बी रुजल्यात तर जावं. हे बघा एवढी मिळाल्यात आपल्याला. एका भाजीपुरती काय जास्ती मिळाल्यात. सो अजून बघूया, आपल्याला अजून मिळतील. आणि आजूबाजूला बघा सगळं हिरवंगार. सो एक दुसरं लोकेशन आहे, तिथे बघूया. आणि अल्बी अशी ना ठराविक जागेवरतीच रुजतात, कुठे पण अशी रुजत नाहीत. जिथे चांगली लाल माती असेल तिथेच रुजतात. सो आता आपण जाऊया पटकन. पाऊस नाही आहे. उद्या पण आपण येणार आहोत सकाळी पहाटे लवकर. आता जाऊया. मी घरात गेल्यावर तुम्हाला दाखवेनच अल्बी किती मिळाले आहेत. एक पिशवी तरी आपल्याला मिळाली आहे. बघू आता पुढे रस्त्याने जाऊया आपण. ती ना अशी अल्बी जी असतात ना, ती अशी ह्याच्यात रुजतात जाळीमध्ये. सिंगल अशी जास्ती रुजत नाही, जास्ती करून जाळीमध्येच असतात. त्याच्यामुळे फूल वाकून वगैरे बघावं लागतं आणि काटे वगैरे खूप असतात. त्याच्यामुळे खूप जपून बघावं लागतं. सो जरा उशिराच चालू केला आहे व्लॉग, कारण की पाऊस होता. पावसातून करता येत नाही, छत्री वगैरे पकडता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप अशी वरवर नाही बघायची अल्बी, नीट बघायची असतात. त्याच्यामुळे थोडा उशिराच चालू केला. पण बघूया आपण आता पुढे जातो आहे, तिकडे मिळाली तर. आणि खूप भारी लागते भाजी, लोक विकतात सुद्धा. सो आता मी दुसरीकडे जातो आहे. हे बघा तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल, पर्याचं पाणी जातं आहे. सो आपण जाऊया. चितळा वगैरे पण रुजतात, पण त्या भुमेड्यावर असतात आणि खूप काळजीपूर्वक त्या काढाव्या लागतात, कारण की ती भुमेड्याची माती असते ना, ती नसते घ्यायची. चितळा कुठे नाही दिसला असतं मी दाखवेनच. सो पण जाऊया. सो अजून ना छोटे छोटे असे कळू वरती येतात. चांगला पाऊस पडला ना रात्री की बऱ्यापैकी अल्बी मिळतील. आणि सकाळपासून लोक फिरतात, त्याच्यामुळे सगळ्यांनाच मिळतील असं नाही, कारण की अल्बीसाठी लोक वेडे आहेत. कारण की ती भाजी इतकी छान लागते ना, एक नंबर भाजी लागते. सो हे बघा आपल्याकडे केवढी मिळाली आहेत. पकडलेली नाही आहे, जास्ती कळेच आहेत. एकात दुसरे आहेत पकडलेले, पण ते कडक आहेत. सो आपण घेतलेले आहेत, कारण की आतमध्ये भुंगे वगैरे असतात, ते वाला नाही घ्यायचं. कडक असतील ना तेच घ्यायचं. सो आम्ही तसेच घेतलेले आहेत. सो बघूया इकडे कुठे अजून मिळाले तर बरं होईल, अजून भाजी भर पडेल. बघा असं पाऊस नाही ते बरं, कारण की फिरता येतं. पाऊस असला की सगळं चिकचिकीत, त्यात शोधाशोध करायला पण कंटाळा येतो. आणि बघूया आता भेटले तर. आणि आता इथे ना एक भाजी दिसते भारगीची, आणि तिला फुलं पण आली आहेत. सो आता भारगीची फुलं पण यायला सुरुवात झाली आहे. आणि भाजीसुद्धा कोण खातात, कांदा टोमॅटोमध्ये. सो मस्त लागते म्हणतात. ही बघा इथे तुम्हाला मी दाखवते. बघा किती सारी आहेत. ही विकायला पण असते भाजी. ही बघा. सो जाण्यात आता सगळीकडे हेच दिसेल. सो आपल्याला जे दिसायला पाहिजे ते दिसत नाही आहे, पण बघूया थोडं पुढे जाऊन जर मिळाली अल्बी तर. तसे आपल्याला बऱ्यापैकी मिळालेत अल्बी. हे बघा. सो बघूया पुढे गेल्यावरती. सो आपल्याला हे बघा 2 मिळाले आणि आता आपण पुढे जातो आहे. बघा फुल सपाट आहे. आणि हे बघा आपल्याला 2 मिळालेत अल्बी. सो आपण पिशवीमध्ये टाकूया.
आणि शोधूया. हे बघा अजून एक मिळाला. बघूया अजून मिळतात का आपल्याला. थांबा. हे बघा कसे कुसून गेले आहेत, म्हणजे आधी रुजलेले आहेत त्याच्यामुळे ते पकटून गेले आहेत. सो बघूया आपण अजून मिळतात का. सो बघूया आपण इकडे कुठे मिळतात का. सो इकडे काजू लावल्यात. सो बघूया मिळाले तर. गवत खूप आहे, जर कळा वगैरे असेल तर तो दिसेल. बघू मिळतोय काय. सो दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे माहिती आहे, आता ना रानरेडे पण फिरतात म्हणजे संध्याकाळचे. सो ते पण त्यांच्यापासून पण थोडी भीती असते, पण काय नाही करत, आपण जास्त जवळ नाही जायचं. सो ह्या टायमिंगला पण रानरेडे असतात. हे बघा त्यांचे मोठे मोठे पायसुद्धा आहेत. सो ह्या काजू वगैरे आहेत ना इथे लावलेला, काय काय मोडलेले आहेत. सो त्यांनी मोडलेले आहेत त्या काजू. सो मी जाम फिरतोय पण अल्बी काय ह्या साईडला मिळत नाही आहेत. बघूया. सो हे बघा अथक प्रयत्न करून आपल्याला इथे दिसत आहे. हा बघा इथे हा एक कळू आहे आणि इथे हा एक कळू. असं आपण हे काढणार आहोत. हे बघा असे कळू दिसते, तुम्ही बघू शकता गवत किती आहे. सो हे गवतातनं काय दिसणार नाही आहेत, पण हे मला दिसलेत. हे बघा 2 कळू मिळालेत आपल्याला. सो आजूबाजूला बघूया. सो खूप छोटे छोटे आहेत कळू, त्याच्यामुळे शोधायला खूप म्हणजे खूप निरखून शोधावं लागतात अल्बी, कारण की आत्ताच ते कळे वरती येतात मातीतून. आपल्याला किती मिळाले बघा. हे बघा कळेच कळे आहेत. हे बघा किती मिळाले, अजून आहेत, आपण काढणार आहोत. जाळीत आहेत बघा, असे जाळीत रुजतात. बघा असे जाळीत रुजतात. सो आपण काढून घेऊया. सो ही आपल्याला एवढी अळवी मिळाली बघा, सूप भरून मिळालेत अळवी एवढी. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत बाय बाय.